नमस्कार मित्रांनो, मी अस्मिता आणि परत एकदा माझ्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं मनापासून स्वागत। तर मित्रांनो, जसं की मी तुम्हाला माझ्या लास्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं, मी आणि माझी फॅमिली आम्ही करतोय महाराष्ट्रातले सुप्रसिद्ध अशी देवस्थान। तर आपण माझ्या लास्ट व्हिडिओमध्ये कोल्हापूर आणि कोल्हापूरमध्ये असलेले सुप्रसिद्ध अशी मंदिरं आणि प्लेसेस आपण एक्सप्लोर केले, जसं की महालक्ष्मी मंदिर, ज्योतिबा मंदिर, त्याचबरोबर आपण एक्सप्लोर केलंय पन्हाळा किल्ला, कनेरी मठ आणि रंकाळा लेक। त्याचबरोबर आता आपला या व्हिडिओमध्ये आपण सेकंड पार्ट एक्सप्लोर करणार आहोत, म्हणजे सोलापूर आणि सोलापूरच्या आजूबाजूला असलेले सुप्रसिद्ध असलेले महाराष्ट्रातली देवस्थान म्हणजे पंढरपूर, तुळजापूर, गाणगापूर आणि अक्कलकोट। तर मित्रांनो, जर तुम्ही पण तुमच्या फॅमिली बरोबर ही ट्रिप प्लॅन करत असाल तर माझा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। आणि तर चला मग आता आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया। तर आता मी दर्शन घेऊन आलोय। आतमध्ये मोबाईल वगैरे तर अलाउड नाही आहे आणि तुम्ही गर्दी बघू शकता, ती लाईन आहे मेन। आम्ही मुख दर्शनासाठी गेलो होतो, इकडून असं वरतून जायला रस्ता आहे। आम्ही जातोय बोटिंग साठी चंद्रभागेमध्ये आता आम्ही बोटिंग करणार आहोत। आम्ही पंढरपूरवरून निघालोय आणि आता आम्ही चाललोय अक्कलकोटला। तर अशा प्रकारे आता आमचं सेकंड डे पण संपलेला आहे। तर चला आता आपण बघूया उद्या अक्कलकोट, तुळजापूर आणि गाणगापूर कसं असतं ते। गुड मॉर्निंग एव्हरीवन। आणि आज आमचा आहे दिवस तिसरा। आम्ही काल कोल्हापूर पंढरपूर आलोय आणि आम्ही आज सोलापूरमध्ये थांबलोय। तर आता आज तिसऱ्या दिवशी आम्ही करणार आहोत गाणगापूर आणि अक्कलकोट। चला, मी सोलापूरमध्ये ग्रँड कमळ म्हणून हॉटेल आहे तिथे थांबली आहे। तर आता आम्ही निघालोय। सोलापूरमध्ये आम्ही टोटल 2 नाईट 3 डेज आहोत। तर तिथे आम्ही सोलापूर आम्ही एक्सप्लोर करणार आहोत, तुळजापूर, अक्कलकोट आणि गाणगापूर। त्याचबरोबर आपण सोलापूर सिटी पण थोडंफार एक्सप्लोर करणार आहोत। तर असा आपला हा ओव्हरऑल प्रवास असणार आहे। तर चला आता आपण बघूया पुढे आपलं कसं ट्रॅव्हल असणार आहे, काय काय असणार आहे आणि अजून आपण काय काय एक्सप्लोर करणार आहोत आणि आपलं हॉटेल कसं असणार आहे। तर माझा जो फर्स्ट स्टे होता हा कोल्हापूरमध्ये होता आणि सेकंड बाकी तिन्ही जे स्टे असणार आहेत हे आम्ही सोलापूरमध्ये बुक केलं आहे। तर हॉटेल थोडे बऱ्यापैकी आहेत। तर मी सजेस्ट करेन की तुम्ही कोणतेही ऑनलाईन कोणत्याही एजंट थ्रू जाऊ नका। तुम्ही जिथे जाता तिथून डायरेक्ट हॉटेल बघून बुक करा, कारण की इथे खूप जास्त असं फसवणूक होते, हॉटेल प्रॉपर्स मिळत नाही आहेत। इवन ट्रॅव्हलसाठी तुम्ही
गव्हर्मेंट बसेस आहेत तर गव्हर्मेंट बसेस यूज करा। जसं की मी म्हटलं, आम्ही कोल्हापूरवरून डायरेक्ट गाडीने आलो तर डायरेक्ट कोल्हापूर ते पंढरपूर हे हार्डली 200 किलोमीटरचं अंतर आहे, पण ही लोक डबल चार्जेस घेतात। तर ऑलमोस्ट 6,000 रुपये ते लोक मिनिमम चार्जेस घेतात गाडीचे। तर जर तुम्ही येत असाल तर तुम्ही गव्हर्मेंट बसेस यूज करा। कोल्हापूरवरून कंटिन्युअसली हाफ ॲन आवर्समध्ये तुम्हाला बसेस अवेलेबल आहेत आणि त्या बसेसला थोडा एखाद तास जास्त लागू शकतो, पण बसेस कम्फर्टेबल आणि इझी ॲक्सेसेबल आहेत, जे तुम्हाला डेपो टू डेपो सगळीकडे जाण्यासाठी इझिली मिळू शकतात। आणि इवन ते मला असं वाटतं की बजेट फ्रेंडली पण होऊन जातं ट्रॅव्हल। थोडंसं मॅनेज करावं लागतं, अदरवाईज बसेस अँड ऑल इट्स गुड। आम्ही काल रात्री कोल्हापूर करून आम्ही काल रात्री आलो आहे सोलापूरमध्ये आणि आज आम्ही सकाळीच इकडे आम्ही काही कोणती गाडी वगैरे केली नाही आहे, कारण की गाडीचे कॉस्ट खूप जास्त बोलतात। त्याच्यामुळे आम्ही बाय ट्रेन गाणगापूरला आलो आहे। गाणगापूरवरून आम्ही गाडी केली आहे अक्कलकोटसाठी, जिथून शेअरिंग टॅक्सी आहे। तर तुम्ही शेअरिंग पर पर्सन 200 रुपीज घेऊन तुम्हाला ते अक्कलकोटला सोडतात। तर आणि ट्रेनची तिकीट जी आहे सोलापूरवरून गाणगापूरपर्यंत ही 50 रुपये वगैरे आहे, डिपेंड्स ऑन ट्रेन। बाकी जर तुम्ही लोकल नॉर्मल ट्रेनने येत असाल तर 50 रुपये तुमची तिकीट आहे। आणि तिथून थोडंसं स्टेशनवरून तुम्हाला टमटम वगैरे घ्यावं लागतं, त्याची पर पर्सन पर सीट 60 रुपीज आहे, म्हणजे तुम्ही 110मध्ये डायरेक्टली गाणगापूरला पोचता। तर असा आज आम्ही गाणगापूरला आलो आहे आणि आता आमच्या गाडीमध्ये CNG संपला आहे, तर तिथे थांबलो आहे। आता बघूया, आता आम्ही ऑलमोस्ट 1 तासामध्ये अक्कलकोटला पोचू आणि मग परत तिथून अक्कलकोट महाराजांचं दर्शन घेऊन आम्ही परत सोलापूरला जाणार आहोत। अक्कलकोटवरून सोलापूर जवळ आहे, तर ते एक 34-35 किलोमीटरचं अंतर आहे, तर तिथून 1 तासामध्ये आपण पोचू शकतो। तर जर तुम्ही स्टे करताय तर मी सजेस्ट करेन की तुम्ही सोलापूरमध्येच थांबा, कारण की सोलापूरमधून थोडं कन्व्हिनियंट आहे आणि खाण्यापिणं आणि राहण्याची सोयसुद्धा व्यवस्थित आहे। तर तुम्ही जर येत आहे तर सोलापूरमध्येच थांबा, कारण की गाणगापूर आणि अक्कलकोटला इतके चांगले असे काही फॅसिलिटीज नाही आहे, खूप नॉर्मल्स रूम आणि अनक्लीन रूम्स वगैरे मिळतात। तर चला बघूया आपण पुढे आता आपला प्रवास अजून कसा असणार आहे। अक्कलकोटला पोहोचलो आहे, थोडं ट्रॅफिक होती म्हणून आम्हाला थोडं लेट झालं आहे। चला आता आम्ही जातो। गुड मॉर्निंग एव्हरीवन। आणि आज आमचा आहे फायनली सोलापूरमधला 4था दिवस। तर आज आम्ही एक्सप्लोर करणार आहोत कोल्हापूरमध्ये जे लोकल साईटसिंग म्हणजे लोकल मंदिर आहे ते, आणि त्याचबरोबर इथे एक दुर्ग पण आहे, त्याची पण मी भटकंती करणार आहे। आणि नंतर आम्ही जाणार आहोत तुळजापूरला। तर सोलापूर आणि तुळजापूर हार्डली 1-1.5 तासाचा डिस्टन्स आहे। तर चला आपण बघूया आता आजचा दिवस आपला कसा स्पेंड होणार आहे। आम्ही आलो आहे ते सिद्धेश्वर मंदिरमध्ये सोलापूर। हा मंदिर तलावाच्या आतमध्ये आहे, म्हणजे त्यांनी जायला बनवलं आहे आणि इकडे असं पार्किंग वगैरे आहे। चला आता आपण जाऊया आतमध्ये, बघूया मंदिर। चप्पल काढायची आहे, इथे चप्पल स्टँड आहे। दोन्ही साईडनी मस्त तलाव आहे आणि तलावाच्या मधून यांनी असा रस्ता केला आणि इकडे असं मंदिर आहे। तिकडे जो समोर दिसतोय ना तो आहे भुईकोट फोर्ट। तर आपण हे करून तिकडे आता जाणार आहोत।
सिनियर सिटीजन आणि 15 वर्षाच्या जे खालचे चाइल्ड आहेत त्यांना फ्री आहे. त्याच्यामध्ये जेवढे पण आहेत त्यांना पैसे भरूनच जावं लागतं. पर पर्सन इंडियनसाठी 25 रुपये आहे आणि फॉरेनर असतील तर 300 रुपये. सोलापूर किल्ला खूप सुंदर मेंटेन केला आहे. सोलापूरमध्ये असलेला भुईकोट किल्ल्यावरती आणि हा किल्ला खूप सुंदर आहे. या किल्ल्यामध्ये खूप सुंदर अशी गार्डनिंग केली आहे. किल्ल्याची तटबंदी जी आहे ती पण खूप सुंदर आहे. आणि आजचा जो आमचा प्लॅन आहे तो आहे आम्ही सोलापूरमध्ये असलेला सिद्धेश्वर महादेव टेम्पल आणि भुईकोट किल्ला, त्याचबरोबर आम्ही तुळजापूरला जाणार आहोत. तर असा आज हा आमचा 4थ्या दिवसाचा प्लॅन आहे. आणि त्याच्यानंतर आम्ही परत तुळजापूरवरून सोलापूरला येऊन आम्ही आमची ट्रिप एंड करणार आहे. आणि उद्या मॉर्निंगला आम्ही इथून सोलापूरवरून मुंबईसाठी रवाना होणार आहोत. तर असा होता हा आमचा लाईक सोलापूर, पंढरपूर, कोल्हापूर, अक्कलकोट, गाणगापूर आणि तुळजापूर असा प्रवास. तर मित्रांनो चला मग आपण भेटूया. आता आपण जाऊया थोडं भुईकोट किल्ला एक्सप्लोर करून तुळजापूरला. आता आम्ही इकडे बुरुजाकडे जातोय. निशान बुरुज असं काहीतरी बोलतात त्याला. वरती आलोय आणि बुरुजावरून हा सिद्धेश्वर मंदिर दिसतोय. हे बघा तलावामध्ये हा मंदिर आहे पूर्ण. आणि इकडून पूर्ण अशी सोलापूर सिटी पण दिसतीये. आणि हा आहे बुरुज. चला बघा आता आम्ही आलोय इकडे तुळजापूरला. इकडे मागे पार्किंग एरिया आहे आणि इकडून तुम्हाला चालत जायचं आहे. पुढे काही गाड्या जात नाहीत, अलाउड नाही आहे. चला बघूया आता पुढे आता कसं जायचं आहे ते. हे बघा हे मंदिराचा मेन गाभारा आहे. तर राजमाता जिजाऊ महाद्वार आणि राजे शहाजी महाद्वार, तर इथून यायची एंट्री आहे त्या दरवाजातून आणि इथून बाहेर जायची एंट्री. गुड मॉर्निंग मित्रांनो, आज आमचा आहे 5वा दिवस आणि ठरल्याप्रमाणे आज आम्ही निघालो आहे मुंबईला. सकाळचे वाजले आता 5. तर आमची सोलापूर जंक्शनवरून आमची वंदे भारत ट्रेन आहे. सो त्या ट्रेनने आम्ही मुंबईला चाललो आहे. तर आपला जो हा व्हिडिओ होता आपण हा इथेच थांबवतो आहे. तर माझा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि चला मग आपण भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये लवकरच.